तुमच्या पोटामध्ये घालावा। ऐसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काय। तुकाराम महाराजांची भाषा कडक आहे बरं का, परंतु विषयाला अनुसरून बोलावी लागते। तुम्ही पोटातील घाट सांडून टाका तर शुद्ध माल भगवंताने दिलेला तुमच्या पोटामध्ये बसेल। जर तुमचं पोट भरत असताना तुमचं चित्त जर शुद्ध नसेल तर तुमचं पोट आयुष्यभर भरणार नाही। वाटत तो परमार्थ करा। कोणाबद्दल जर तुमच्या पोटामध्ये घाटा असतील भरणार नाही बरं। या विषयाला एक अभंग बोलून दावतो। नाही निर्मळ जीवन काय करील साबण। ऐसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काय। वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ। वांजे न होतील पुरे काय करावे भ्रतारे। नपुसका पुरुषासी काय करील बाईल त्यासी। प्राण गेलिया शरीर काय करील व्यवहार। तुका म्हणे जीवने विण पीक नवे नवे जाण। जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर श्रवण केलेलं पोटामध्ये जात। तुम्ही श्रवणाला बसलाय ना, तुम्ही 3 प्रकारची लोक आहात जगामध्ये। शास्त्र सांगतंय बाहुली विकायला बाहुली विकणारा माणूस बसला। 3 बाहुलीची किंमत सांगितली। एका बाहुलीची किंमत किती आहे गिऱ्हाईकाला ऐका। दुकानदाराने सांगितलं ही या बाजूला बाहुली 150 रुपयाची बाहुली आहे, मधली बाहुली 100 रुपयाची बाहुली आहे, या बाजूला बाहुली 50 रुपयाची बाहुली आहे। दोन्हीही तिन्ही बाहुल्या उंचीला तेवढ्या। गिऱ्हाईकाने विचारलं बाबा रे तुला येडला